आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कण्हेरी मठ आहे। त्या कण्हेरी मठमध्ये प्रत्येक संस्कृती किंवा कोणतेही काम हुबेहूब कोरीवपणे केलं आहे। म्हणजे असं का केलं जातं बरं का, तर प्रत्येकाला लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांना कळलं पाहिजे की आपली संस्कृती कशी आहे, कसं राहणीमान आहे, प्रत्येक जाती धर्म कशा पद्धतीने राहिले आहेत। अगदी रेखीव छोटे मोठे काम केले आहेत। बाहेरून लोक बघायला येतात, बाहेरच्या राज्यातील बाहेरच्या देशातील सुद्धा लोक तिथं बघून गेले आहेत। त्याच पद्धतीनं आपण ह्या राजकोट ह्या ठिकाणी सुद्धा मिनी राजस्थानचा असा देखावा केला आहे। ते बघण्यासाठी चाललो आहोत मस्त। तर घरापासून 18 किलोमीटर हे ठिकाण आहे। अगदी तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे कार्यक्रम केले जातात की संस्कृती जपण्याचे। त्याच पद्धतीनं हे सुद्धा मिनी राजस्थान म्हणून एक ठिकाण आहे, तिथं असं कार्यक्रम केला जातो। प्रत्येक राज्याला असं वाटत असतं की आपल्या राज्याची विशेष अशी ओळख निर्माण व्हावी, प्रत्येकाच्या मनावर छाप पडावी, म्हणून बरेच कार्यक्रम केले जातात, देखावे दाखवले जातात। अगदी कण्हेरी मठमध्ये आहे तसं, किंवा आपले बरेच असे पॅलेस आहेत कोल्हापूरमध्ये, ते दाखवल्यानंतर किंवा असं बरेच काहीतरी असतात कार्यक्रम। तुम्हाला माहिती का, भोपाळ ते पैरवमध्ये सुद्धा बरेच असे कार्यक्रम घेतले जातात, आपली संस्कृती जपली जाते। तशाच पद्धतीनं हे मिनी राजस्थानचं आहे बरं का। जरासं थोडं वेगळं आहे। आपल्या सोनाली किचनमध्ये आपण फूड ब्लॉगिंग, किचन आणि पर्यटन स्थळांना भेट देत असतो। त्यातलाच हा पहिल्यांदा व्हिडिओ केला आहे। नक्की सांगा जमलाय का नाही। नमस्कार, सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपण आज जाणार आहोत मिनी राजस्थानमध्ये। आपण राजकोटमध्ये आहे आणि मिनी राजस्थान तुम्हाला दाखवणार आहे। चला, ही आपली मिनी राजस्थानची एंट्री आणि संगीत असं। अगदी हे संगीत ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की आपण राजस्थानमध्ये एंट्री घेत आहोत। प्रत्येक राज्याचं असं काहीतरी विशेष असतं। आपल्या महाराष्ट्रामध्ये तुतारी वाजवून किंवा मान सन्मान करून आपण लोकांचं स्वागत करतो बाहेरच्या। तसंच ह्या ठिकाणी असं त्यांचं नृत्य करून आणि असं वाजवून मस्त संगीतामध्ये स्वागत करतात, ओवाळलं जातं। हे आहे तिकीट काढण्यासाठी। एंट्री घेताना ही तिकीट हे आहे, तिथं तिकीट घेतलं जातं आणि नंतरच आतमध्ये एंट्री दिली जाते। प्रत्येक व्यक्तीला 300 रुपये असा दर आहे। हे आपला राजस्थानी फेटा, इच्छा असल्यास तुम्ही घालू शकता। तर हे आपले मोठे छान घड्याळ, मस्त असं ठिकाण आहे इथं राजकोटमधील। ह्याला म्हटलं जातं चौकीधानी किंवा केसरधानी, आणि ह्याला मिनी राजस्थान असं सुद्धा नाव आहे। प्रत्येक राज्याला आपलं विशेष ओळख करून द्यायची असते। त्याच पद्धतीनं ही ओळख करून देण्याचं खूप छान असं तिने प्रयत्न केला आहे। तर लहान मुलांना खेळण्यासाठी हे आहे, भविष्यवाणी बघण्यासाठी। प्रत्येक ठिकाणी असं काहीतरी वेगळं म्हणजे राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं असतं त्याच पद्धतीने हुबेहूब देखावा करण्याचा प्रयत्न केला आहे इथं ह्या लोकांनी। तर इथून लांबून लोक येतात। पर्यटन स्थळ असं सुद्धा म्हटलं जातं। छान असं राजस्थानी नृत्य सुद्धा करत होते। आणि विशेष सांगतो तुम्हाला, जितक्या वेळा पर्यटन लोक बघायला येते तितक्या वेळा ही स्त्री नाचत म्हणजे डान्स करत होती। तर इथं सुद्धा आपल्या कण्हेरी मठ सारखं देखावा होते। आम्ही जादूगरचा खेळ बघितला इथं। जमीन पे रब करेंगे मैडम, हाथ पे रब करेंगे। हाथ में कुछ है नहीं, क्या भाई? एक सिक्का है, कितना है सर? हैदराबाद से आ गई, अहमदाबाद से। दोबारा रिपीट करेंगे सर, किसी के समझ नहीं आया, किसी के। इसको यहाँ बंद और इसको यहाँ बंद और इसको मुट्ठी में बंद। 1 2 3 बोल अलग। मैडम ये बोल डिब्बे में डालनी, इसमें डालूं कि इसमें देखिए, इसमें भी बन है और इसमें भी बन है। इसमें डालनी है ना, मैं इसको अलग रख दूंगा इधर, और इसको यहाँ रख देंगे अलग, और इसको मुट्ठी में बंद करेंगे सर। चलो जाओ, फिर 3 बोल अलग है ना, ये गई, देखिए 2 हो गई, बंद हो जाओ। चलो तुम भी जाओ, तीनों साथ में बैठ जाइए। कितने सिक्के हैं? दोनों सिक्के इसकी नाक में चले जाए। ऐसा बोलो टियाऊ। पकड़ो, मुट्ठी बंद करो, भूख लगाओ, और दोनों सिक्के यहाँ छोड़ दो। चलो वापिस नाक में चलेगी, नाक फूल के मोटी हो जाएगी। मोटी नहीं करेंगे, खाली एक नाक ढीली कर दो।
हा जादूगरचा खेळ बघितल्यानंतर आपण राजस्थानमध्ये जो बघतो म्हणजे भावल्यांचा खेळ, हा एकदा आम्ही भावल्यांचा खेळ बघायला मिळाला. राजस्थानला जायची गरज पडली नाही आम्हाला. तुम्हाला सुद्धा राजस्थानमध्ये असल्यासारखं वाटत असेल तर हा व्हिडिओ बघून नक्की मला कमेंट करून सांगा. म्हणजे खूप छान असं हे खेळ खेळत होते, खेळ दाखवत होते आपल्याला. तर आपल्या ह्या राजस्थानमध्ये बघायला मिळणाऱ्या भावल्या हे आपल्याला राजकोटमध्ये बघायला मिळाल्या मस्त असं. आणि हे आहे कुंभार. प्रत्येकाची आपल्या देशामध्ये, आपल्या भारतामध्ये एक भारत असला तरी प्रत्येक राज्याचं विशेष असं काहीतरी महत्त्व असतं. राहणीमान, कपडे घालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत खूपच वेगळी असते आणि खूप छान असते बरं का. तर इथं कुंभार प्रत्येकाला असं मातीचं वस्तू करून देण्याची संधी देत होता. अजिबात असं मस्त असं वाटत होतं तिथं. माझ्या मुलगीने इथं शिवलिंग तयार केलं. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत इतका आनंद, प्रत्येकाला आनंद मिळत इतकं छान इथं वातावरण होतं. अशा ॲक्टिव्हिटीज बाकीच्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दाखवल्या नाही, ज्या महत्त्वाच्या आहेत, खूप छान आहेत, त्याच तुम्हाला इथं दाखवल्या आहेत. म्हणजे राजस्थानी जे आहे ते डान्स किंवा इथं मातीचं कुंभारचं काम, दुसरं म्हणजे आपलं लक्ष देवा जे खेळ आहेत ते राजस्थानी भावल्यांचे ते थोडेच असे दाखवले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडला असेल मिनी राजस्थान नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कनेरी मठला जाऊन आला असेल तुम्ही तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा ते कसं क्षेत्र आहे ते. तर मी इथं पॉट करून घेतलं. आपलं किचन आहे म्हटल्यानंतर आपल्या भांड्याचीच खूप उत्सुकता असते, भांडी तयार करायची, म्हणून मी म्हटलं छोटंसं पॉट करून द्या. आणि जे केलं आहे ते आम्हाला मिळालं, म्हणजे दिलं त्यांनी. तर पहिल्यांदा मी असं काय तर करत होते, वेगळी अशी ॲक्टिव्हिटीज. राजस्थान म्हटल्या भरपूर अशा गोष्टी आहेत फेमस. त्यातलीच हे आपलं मातीचं मडकं तयार करायचं. खूप माणसं खूप कष्टाळ असतात, प्रत्येक राज्यामध्ये असंच असतं. आणि त्यानंतर आम्ही गेलो चाटवर. तर राजस्थानमध्ये ज्या पद्धतीनं असतं घरे किंवा त्याच पद्धतीनं तिथं होतं. भावल्यांचा खेळ केला तिथंसुद्धा अगदी राजस्थानमध्ये खेळतात त्याच पद्धतीने खेळत होते. संगीतसुद्धा छान होतं. तर इथं माझा मुलगा बघा, तिला वाटलं ती स्त्री खरोखरच आहे म्हणून त्याला हलवायला लागला होता. ही पाणीपुरी छान अशी झणझणीत अशी पाणीपुरी, अगदी मराठा मोळा असं तडका असल्यासारखेच ही पाणी होतं. महाराष्ट्रात गेल्यासारखं वाटलं ही पाणीपुरी खाल्ल्यानंतर. झणझणीत हे सुद्धा लोक खातात खूप आवडीनं. तर ह्याला आपल्याला 3 नावं आहेत. एक म्हणजे चौकीधानी, केसरधानी आणि मिनी राजस्थान अशी नावं आहेत. आणि पाणीपुरी म्हणले की प्रत्येकजण हावऱ्यासारखंच करतं आणि इथं खूप आवडीनं खातात पाणीपुरी. ह्या लोकांना पाणीपुरी म्हणजे आपल्याकडे वडापाव, दही धपाटं किंवा वडा सांबार, कढीवडा अशाच पद्धतीनं ह्या लोकांना पाणीपुरी म्हणजे खूप आवडीचा विषय. पहिल्या नंबरला तर मला वाटतं ह्यांच्याकडे पाणीपुरीच येतो. आणि हा पदार्थ खूप छान होतो इथं. आणि हा पाणीपुरी एक घास खाल्ल्यानंतर अगदी जीभ चांगली पोळली गेली माझी, इतका तिखट झणझणीत होतं.
आणि जेवायच्या अगोदर म्हटलं जरा असं मसाज करून घ्यायचा, व्यायाम करून घ्यायचा, म्हणून आमची आत्ती थोडंसं व्यायाम करत होती, म्हणजे अंग हलकं झाले की पोट भरून जेवता येईल, त्यामुळे आम्ही प्रत्येकजण इथं व्यायाम करत होतो. आणि नंतर माझा भाऊसुद्धा पोट हलकं होण्यासाठी किंवा बॉडी हलकी होण्यासाठी बॅट बॉल खेळायचं काम होतं. प्रत्येक इथं ॲक्टिव्हिटीज होत्या खेळायच्या, त्या थोड्याच दाखवल्या आहेत मी, फक्त जी संस्कृती जपायच्या गोष्टी होत्या त्याच तुम्हाला दाखवल्या आहेत तिथं. आणि हा पार्ट मला खूप आवडला. चला, आपल्याकडं कसं लावणी किंवा जे कार्यक्रम केले जातात नृत्याचे, त्याच पद्धतीने इकडे सुद्धा फेमस हे नृत्य आहे. आणि हे आहे एंट्रीचं आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे जे आपण आलो आहे ते म्हणजे जेवण. आणि जेवणसुद्धा जबरदस्त होतं. राजस्थानी जेवणसुद्धा छान एवढं असेल मला वाटलं नव्हतं. त्यामध्ये भरपूर म्हणजे विशेष पदार्थ म्हणजे मी खायला आले ते डाळ बाटी. डाळ बाटी तर इतकी छान आहे ना, सुंदर आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी पुरणपोळी, शिरा किंवा धपाटे अनेक असे पदार्थ आहेत, त्याच पद्धतीनं इथला फेमस पदार्थ कोणता असेल तर तो म्हणजे डाळ बाटी. खूप छान चुरमा, त्यावर आमटी आणि त्यावर तुपाची धार आणि थोडासा कट घातला जातो ना, इतका छान जबरदस्त इथली डाळ बाटी होते. इकडे तूर डाळ चांगली पिकली जाते आणि ह्या लोकांना गहूसुद्धा इथं छान उत्पन्न केलं जातं. त्यामुळे इथलं वेगळंच चव आहे ह्या डाळ बाटीची, किंवा इथं करण्याची पद्धत किंवा भांडी आणि छान वेगळंच असतं. तुपाचा भरपूर असा जेवणामध्ये वापर केला जातो. बसण्याची सोयसुद्धा आम्हाला खाली केली होती. टेबल खुर्च्या असं न वापरता खाली बसवलं होतं. अगदी तुम्हाला पाहुण्यांना ज्या पद्धतीने ट्रीट केलं जातं आपल्या घरामध्ये, त्याच पद्धतीनं आम्हाला तिथे गेल्यानंतर जेवायला बसायला, नंतर हात पुसण्यासाठी पाण्याची बॉटल, ताकाची बॉटल आणि हे जेवण वाढायला सुरुवात झाली. पहिल्यांदा ताटामध्ये घातली होती डाळ बाटी आणि नंतर एक एक करून आम्हाला इथं ताट भरायला लागली होती. ताटाचा आकार बघून तुम्हाला कळलं असेल की ताट किती भरलं असेल आणि जेवण किती दिलं असेल. तिने अक्षरशः एक 20 ते 25 असे पदार्थ होते जेवणामध्ये. सॅलेड होतं, दही गोडा होता, गोड भात होता, श्रीखंड, आम्रखंड होतं, भाज्या होत्या. अगदी राजस्थानी प्युअर राजस्थानी लोकांनी प्युअर असं जेवण बनवलं होतं छान असं. तर भाजी, हरभरा, आपला हरभरा असता त्या भाजी, नंतर चिंचचा कूळ दिलता, नंतर आपलं वेगळी अशी बेसनच्या पिठाची वडी करून जी भाजी केली जाते ती भाजीचं नाव मला माहीत नाही. नंतर आपली भरली मिरची, पनीरची भाजी आणि 2-3 अशा भाज्या दिलत्या.
आपल्या राजस्थानी फेमस अशा, आणि छान जेवण झालं बरं का. जेवणाचा राजस्थानी जबरदस्तच, मुंहतोड जबाब. आणि हे पहिल्यांदा थंड असा मी घास खाल्ला, हा आपला दहीवड्याचा, मस्त गार गोड छान असा आणि छान मस्त रसरशीत झालं बरं का. आणि हा विशेष खाण्यासाठी दुपारीपासून मी वाट बघत होतो, तो म्हणजे आहे तो दाल बाटीचा घास. मस्त असा खूपच छान दालबाटी होती. त्यामध्ये तिखट, नंतर चुरमासुद्धा मऊ होता, आमटीसुद्धा छान होती, त्यावर तुपाची धार आणि कटसुद्धा दिला जातो. त्यामुळे 100 गुणाशी चव येते कटामुळे ह्या दालबाटीला. आपल्याला ज्या पद्धतीने पुरणपोळी खूप फेमस आहे, त्याच पद्धतीनं इकडे दालबाटी अशी फेमस आहे. तर प्रत्येक जेवणाची डिश ही वेगळी आहे, प्रत्येक राज्यामध्ये पदार्थ हे वेगळे असतात. जसं की राजस्थान म्हणजे दालबाटी, आपल्या मराठामध्ये पुरणपोळी, तमिळनाडूमध्ये कसं इडली डोसा, प्रत्येक पंजाबमध्ये बटाट्याचा पराठा. प्रत्येकाचं पदार्थ वेगळे असले की चव मात्र जबरदस्त असते बरं का. तर आम्ही असं मस्त असं जेवाय बसलो होतो, ताटसुद्धा भरपूर भरलं होतं. ढोकळा, राजस्थानी फेमस असा ढोकळा होता, गुजराती. हे छास शेवट इथं जेवणच पूर्ण होत नाही. तर हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ती नक्की कमेंट करून सांगा. अगदी करण्याचा प्रयत्न केला आहे, जमलाय का नाही तो पण सांगा. पहिल्यांदा केला आहे, भेद केला आहे. आणि माझे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचन पाहत राहा. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि बघितल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. खूपच वेगळा आहे, असंच मी व्हिडिओ करत राहणार आहे. नवीन ब्लॉग, जेवणाचे ब्लॉग, हॉटेलमधले आणि विशेष पर्यटन ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ करणार आहे. आणि तुम्हाला बघायला असे आवडत असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि मला नक्की सपोर्ट करताय आणि सपोर्ट करायला विसरू नका. ही आहे बाजरीची भाकरी.